मालेगावातील व्यापाऱ्याची लूटमार करणारी सराईत टोळी गजाआड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी। दिनांक 23 मार्च 2025 रोजी रात्रीचे सुमारास मालेगावातील संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा व त्यांचे भाऊ असे कारमधून मुंबई आग्रा महामार्गाने मालेगाव शहराकडे जात असताना अज्ञात 6 आरोपींनी संगनमत करून त्यांची कार थांबवून शिवीगाळ करून कोयत्यासारख्या हत्याराचा धाक दाखवून कारच्या काचा फोडून रोख रक्कम 25 लाख रुपये व खरेदी विक्रीचे रजिस्टर असे जबरीने घेऊन पळून गेले। बाबत मालेगाव किल्ला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा करण्याची पद्धत तसेच त्यांनी गुन्हा करताना वापरलेल्या मोटारसायकलींचा माग काढून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे मालेगाव शहर व नजीकच्या गावातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पोलीस पथकांनी 6 सराईत गुन्हेगारांना निष्पन्न केले आहे। त्यापैकी अटक करण्यात आलेले 5 आरोपितांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी घटनेच्या दिवशी संगनमत करून यातील फिर्यादी हे त्यांच्याकडील किराणा दुकानातील रोख रक्कम घरी घेऊन जात असताना गाडीला कट मारला आहे असा आरोप करून त्यांची कार थांबवून कारच्या काचा धारदार कोयत्याने फोडून फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपीचे कब्जातून वरील गुन्ह्यातील चोरून नेलेल्या रकमेपैकी 7,20,500 रुपये रोख व चोरीच्या पैशातून विकत घेतलेला 55,000 रुपये किमतीचा आयफोन मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 पल्सर मोटारसायकल व 1 स्कूटी असा एकूण 11,25,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यातील आरोपितांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची 8 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांचे पथक करीत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।